नमस्कार, मी सुदर्शन देवघरे पुन्हा एकदा नव्या व्हिडिओमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत करतो. मित्रांनो, आतापर्यंत आपण बघितलं होतं की केपलर्स लॉ काय आहे, ग्रॅव्हिटेशन कॉन्स्टंट काय हे आपण बघितलं. आजचा जो आपला नवीन टॉपिक आहे तो आहे ॲक्सिलरेशन ड्यू टू द ग्रॅव्हिटी. हा ग्रॅव्हिटेशनमधला एक खूप महत्त्वाचा टॉपिक आहे. तुम्हाला सर्वांना माहिती आहे की मी जिल्हा परिषदमध्ये लॅब टेक्निशियन आणि इतर काही ज्या पोस्ट आहे त्यामध्ये जे काही टेक्निकल पोर्शन दिलेला आहे तो आपण तर घेतलेला, जसं लॅब बायोकेमिस्ट्री झालं, हिमॅटॉलॉजी झालं, मायक्रोबायोलॉजी झालं, हिस्टोपॅथ झालं, ॲनाटॉमी झालं, फिजिओलॉजी झालं, या सिलेबससोबतच काही केमिस्ट्री आणि फिजिक्सचे टॉपिक दिलेले आहेत. हा टेक्निकल पोर्शन तर मी घेतलेला आहेच, पण अजूनही जे काही फिजिक्स आणि केमिस्ट्रीचे टॉपिक आहेत ते आपण माझ्या या यूट्यूब व्हिडिओजमधून आपण घेतो आहे. ज्या लोकांना या संदर्भातल्या नोट्स हव्या असतील त्यांनी मला या व्हॉट्सअप नंबरला व्हॉट्सअप करा, सो दॅट मी तुमची माझ्या व्हिडिओ थ्रू, माझ्या नोट्स थ्रू तुमची हेल्प करू शकेल. आजच्या टॉपिककडे जाऊया. आजचा टॉपिक जो आहे, आपण याच्या आधी ग्रॅव्हिटेशन चॅप्टरमधले बरेचसे टॉपिक कव्हर केलेले आहे. आजचा हा नेक्स्ट टॉपिक आहे. बघा काय लिहिलेलं आहे, ग्रॅव्हिटेशन, आणि टॉपिकचं नाव आहे ॲक्सिलरेशन ड्यू टू द ग्रॅव्हिटी, ज्याला आपण डिनोट करतो स्मॉल जीने. तुम्हाला सर्वांना आठवतच असेल की याच्या आधी आपण युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशन कॉन्स्टंट याला दाखवलं होतं आपण स्मॉल जीने, कॅपिटल जीने. सो हा जो मोठा जी आहे, कॅपिटल जी आहे, त्याला म्हणतात युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशन कॉन्स्टंट, ज्याची व्हॅल्यू आहे 6.67 × 10⁻11 न्यूटन मीटर स्क्वेअर अपॉन kg स्क्वेअर, किंवा केजीला वर ठेवलं तर इन्व्हर्समध्ये 2 पण तुम्ही ठेवू शकता. आता आपण बघूया हा युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशन कॉन्स्टंट, याची व्हॅल्यू कुठेच बदलत नाही जगामध्ये. तुम्ही चंद्रावर जा, तुम्ही पृथ्वीवर राहा, पृथ्वीच्या कोणत्याही सरफेसवर जा, हा जो युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशन कॉन्स्टंट आहे याची व्हॅल्यू 6.67 × 10⁻11 कधीच आणि कधीच बदलणार नाही. पण हा जो ॲक्सिलरेशन ड्यू टू द ग्रॅव्हिटी आहे, स्मॉल जी आहे, याची व्हॅल्यू खरंच व्हॅरी होते का आपण बघूया. आता बघा, ॲक्सिलरेशन जी चेंजेस फ्रॉम प्लेस टू प्लेस, म्हणजे हा जो स्मॉल जी आहे ज्याला आपण ॲक्सिलरेशन ड्यू टू द ग्रॅव्हिटी म्हणतो, याची व्हॅल्यू कंटिन्युअसली चेंज होत राहते. एका स्टँडर्ड फॉर्ममध्ये जर आपण बघितलं तर जीची व्हॅल्यू ही 9 पॉईंट असते. हा जो जी आहे याची व्हॅल्यू हा 9.8 हे ॲक्च्युली हे ॲक्सिलरेशन आहे, मीटर पर सेकंड स्क्वेअर. तर ॲक्सिलरेशन ड्यू टू द ग्रॅव्हिटी आहे. ॲक्सिलरेशनचं जे युनिट आहे मीटर पर सेकंड, हेच याचं युनिट आहे. एक नॉर्मल ॲव्हरेजमधली व्हॅल्यू आपण ॲक्सिलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटीची स्मॉल जीची 9.8 कन्सिडर करतो. पण मित्रांनो, ॲक्सिलरेशन ड्यू टू द ग्रॅव्हिटी व्हॅरी होते. तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की आपली पृथ्वी ही युनिफॉर्म स्पेरिकल फॉर्ममध्ये नाही आहे. त्याच्यामध्ये आपला हा जो पोर्शन आपण बघितला, इक्वेटरचा पोर्शन बघितला, हा थोडासा लंबोळा आहे, आणि टॉपचा पोर्शन जो पोलचा पोर्शन आहे हा थोडासा चपटा असलेला आपल्याला माहिती आहे. याचा अर्थ असा होतो की सेंटर पासून आणि पोल ही जी रेडियस आहे, ही रेडियस कशी आहे, कमी आहे, आणि इक्वेटरपर्यंत जर आपण ती रेडियस बघितली तर ही कशी आहे, थोडीशी जास्त आहे. याचा ॲक्सिलरेशन ड्यू टू द ग्रॅव्हिटीवर काय फरक पडतो बघूया. बघा, अर्थ इज अ नॉट अ परफेक्ट स्फिअर. मी तुम्हाला आता सांगितलं, अर्थ हा पूर्ण गोल नाही आहे. अर्थ हा मध्ये चपटा आणि साईडला थोडा बल्ग आउट झालेला आहे. सो फ्लॅट ॲट द पोलवर काय झालेलं आहे, दबलेला आहे. तिथे ॲक्सिलरेशन ड्यू टू द ग्रॅव्हिटी स्मॉल जीची व्हॅल्यू जी आहे ती 9.832 मीटर पर सेकंड स्क्वेअर आहे. असेच प्रश्न विचारतात तुम्हाला, असेच प्रश्न विचारतात. पोलवर ॲक्सिलरेशन ड्यू टू द ग्रॅव्हिटी किती आहे, 9.832 मीटर पर सेकंड आहे. पण हेच ॲक्सिलरेशन ड्यू टू द ग्रॅव्हिटी जर तुम्ही बल्ग आउट झालेल्या इक्वेटरवर बघितलं तर ते आहे 9.7. इथे होतं 9.8, इथे आहे 9.78. तर हे झालं तुमचं इक्वेटरवर ग्रॅव्हिटीची व्हॅल्यू. सो तुम्हाला कधी प्रश्न जर विचारला, कारण की ॲक्सिलरेशन हे असं जरी एक स्टेटमेंट जरी देऊन दिलं की ॲक्सिलरेशन, कारण की चॅप्टर टॉपिक जो त्यांनी दिलेला आहे तो ग्रॅव्हिटेशन आहे, आणि जर तुम्हाला विचारलं की ॲक्सिलरेशन ड्यू टू द ग्रॅव्हिटी ही पोलवर जास्त असते की इक्वेटरवर जास्त असते, कधी म्हणणार इक्वेटरवर जास्त असते, कधी म्हणणार पोलवर जास्त असते, कधी म्हणणार दोन्ही ठिकाणी जास्त असते, तुम्हाला काही फरकच पडत नाही, कॉन्स्टंटच असते, कधी म्हणणार इक्वेटरवर जास्त आहे, पोलवर कमी आहे, पोलवर जास्त आहे, इक्वेटरवर कमी आहे, सगळीकडे सारखी असते, कुठेच बदलत नाही, असे 4 स्टेटमेंट दिले तर तुम्ही त्याच्यामध्ये कन्फ्यूज होण्याचे चान्सेस आहे. युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशन कॉन्स्टंट बदलत नाही, पण ॲक्सिलरेशन ड्यू टू द ग्रॅव्हिटी ही पोलवर जर आपण बघितली तर ही थोडीशी जास्त असते कम्पॅरेटिव्ह टू द बल्ग आउट झालेल्या इक्वेटरवर, ती 9.78 असते. ठीक आहे. सो ॲट हाईट व्हॅल्यू ऑफ जी इज डाऊन. जसं आपण पृथ्वीपासून वर जाऊ, पृथ्वीचा जर हा मी सरफेस कन्सिडर केला तर पृथ्वीच्या सरफेसपासून मी जसा वर जाणार तसं ॲक्सिलरेशन ड्यू टू द ग्रॅव्हिटी जी आहे त्याची व्हॅल्यू कमी होत जाते. नंतर ॲट द डेप्थ व्हॅल्यू द जी बिकम डाऊन. जसं आपण पुन्हा पृथ्वीच्या खाली, म्हणजे पृथ्वीच्या वर गेलो
तरी ॲसिलेरेशन ड्यू टू द ग्रॅव्हिटी कमी होते. पृथ्वीच्या खाली गेलो सेंटरकडे तरी पण ॲसिलेरेशन ड्यू टू द ग्रॅव्हिटी कमी होते. आणि जर आपण अर्थच्या सेंटरला गेलो, इथेच अर्थचं जे काही सेंटर असेल तिथे गेलो तर ॲसिलेरेशन ड्यू टू द ग्रॅव्हिटी शून्य होऊन जाते. बघा मित्रांनो, सिंपल कन्सेप्ट आहे. ॲसिलेरेशन ड्यू टू द ग्रॅव्हिटी पृथ्वीच्या वर गेलो तरी पण कमी होते. पृथ्वीच्या खाली जात गेलो, पृथ्वीच्या खाली डेप्थमध्ये जाण्याचा प्रयत्न केला तरी पण ॲसिलेरेशन ड्यू टू द ग्रॅव्हिटीची व्हॅल्यू कमी कमी होत जाते. पण ॲट द सेंटरला जर आपण गेलो तर ॲसिलेरेशन ड्यू टू द ग्रॅव्हिटी जे आहे ते काय होते, शून्य होऊन जाते. यानंतर पण अजून काही महत्त्वाचे टॉपिक आपण बघणार आहे लगेच. सो बघा मित्रांनो, नेक्स्ट आपला जो टॉपिक आहे त्याला आपण म्हणणार फ्री फॉल. ग्रॅव्हिटेशनच्या टॉपिकमध्येच हा देखील एक महत्त्वाचा कन्सेप्ट आहे. फ्री फॉल म्हणजे काय, वेन द ऑब्जेक्ट, जसा मी इथून एखादा पेन जर मी सोडला, हा पेन जो आहे याच्यावर इन्फ्लुएन्स असणार आहे, फोर्स असणार आहे कोणाचा, ग्रॅव्हिटेशनचा, आणि तो कुठे जाणार आहे, विथ द हेल्प ऑफ ग्रॅव्हिटेशन इट मूव्ह टुवर्ड द अर्थ ऑर द ट्राईंग टू द मुव्हिंग टुवर्ड द सेंटर ऑफ द अर्थ. तर प्रत्येक गोष्ट जेव्हा आपण फ्री फॉल करतो तर ती प्रत्येक गोष्ट ट्राय करते की ते कुठे जावी, ग्रॅव्हिटेशनच्या फोर्सच्या इन्फ्लुएन्समुळे ते सेंटर ऑफ द अर्थकडे जाणं, याला म्हणतात फ्री फॉल्स. बघा, व्हेनेवर अन ऑब्जेक्ट इज अ मूव्ह अंडर द इन्फ्लुएन्स ऑफ अ फोर्स ऑफ अ ग्रॅव्हिटी, ग्रॅव्हिटी त्याला ओढत आहे, तिची ग्रॅव्हिटी ओढते आहे कोणत्याही ऑब्जेक्टला स्वतःकडे खाली, अलोन इज सेड टू बी अ फ्री फॉल. फ्री फॉल म्हणजे काय, ग्रॅव्हिटी जी आहे ते कोणत्याही ऑब्जेक्टला सेंटर ऑफ अर्थकडे ओढण्याचा प्रयत्न करते, त्या बॉडीच्या मुवमेंटला आपण काय म्हणतो, फ्री फॉल आहे. ठीक आहे. सो आणखी एक नवीन कन्सेप्ट की मास आणि वेट. आपण जर दुकानामध्ये गेलो आणि त्याला म्हटलं की मला, आपण बोलताना खूप चुकीच्या गोष्टी आपण ज्या व्यवहारामध्ये वापरतो त्या खूप चुकीच्या गोष्टी आहेत. मास आणि वेट हे सिमिलर शब्द नाही आहे. जर तुम्ही ग्रॅव्हिटेशनच्या दृष्टिकोनातून बघितलं, ह्या दोन्ही गोष्टी खूप वेगवेगळ्या आहेत, पण आपण वापरताना, यूज करताना ह्या गोष्टी, यांचे युनिट्स, यांचा पूर्ण आपण खिचडी करून टाकतो. कारण की बघा, मास जो आहे याचं युनिट आहे kg. म्हणजे तुम्ही जर म्हटलं की मला साखर पाहिजे 1 किलो, याचा अर्थ तुम्ही ते वेट नाही केलं आहे त्याचं, तुम्ही म्हणता याचं वेट करा 1 kg आहे का बघून घ्या, पण तुम्ही वेट नाही केलं आहे त्याचं, तुम्ही काय केलं आहे, मास केलेला आहे. मास असते, त्याचं युनिट जे आहे ते kg आहे, आणि तुमचा जो वेट आहे त्याचं युनिट जे आहे ते न्यूटन. जर तुम्ही म्हटलं एखाद्या दुकानदाराला की मला याचं वेट करा आणि हे साखर किती वेटची आहे तर ते सांगा, आणि दुकानदार तुम्हाला सांगतो की 1 kg आहे, सर्वात मोठा मूर्खपणा आहे. दुकानदारांनी जर ते तुम्हाला वेट तुम्ही केलं असेल तर ते न्यूटनमध्ये सांगायला पाहिजे होतं, किंवा तुम्ही न्यूटनमध्ये विचारायला पाहिजे होतं. पण तुम्ही म्हणता काय की वेट किती आहे या साखरेचं, या साखरेच्या पोत्याचं वेट किती आहे, मग ते वेट सांगताना तो किलोग्राममध्ये सांगत असेल, त्याचा अर्थ असा आहे तो मास सांगत आहे. जर ते वेट सांगत असेल तर त्यांनी कशामध्ये सांगायला पाहिजे होतं, न्यूटनमध्ये. तर हे कॅज्युअली वापरताना आपण या सगळ्या गोष्टी कशा एकदम सारख्या प्रमाणात वापरतो, पण या ग्रॅव्हिटेशन पॉईंट ऑफ व्ह्यू जर आपण बघितलं, या दोन्ही गोष्टी एकदम डिफरंट आहेत. बघूया आता, द अमाऊंट ऑफ अ मॅटर प्रेझेंट इन इट. व्हॉट इज अ मास, ऑब्जेक्टमध्ये किती तो भरलेला आहे, आपण त्याला काय म्हणतो, मास. द अमाऊंट ऑफ अ मॅटर, किती मॅटर त्याच्यामध्ये. जर मी हा एक बॉल पकडला लोखंडाचा, याच्यामध्ये मॅटर किती भरलेला आहे, याच्यामध्ये मॅटर किती भरलेला आहे ते म्हणजे काय झालं, मास झालं. त्याच्यानंतर वेट म्हणजे काय, द फोर्स विथ विच अर्थ अट्रॅक्ट इट, किती फोर्सनी त्याला अर्थ आपल्याकडे ओढत आहे ते म्हणजे वेट. जर तुम्ही वेटचं जर फॉर्म्युला बघितला ना तर ते mg येतो. काय येतो, mg. वेटचा फॉर्म्युला काय येतो, mg. म्हणजे हे मास गुणीला जेव्हा ग्रॅव्हिटेशन होतं तेव्हा काय बनतं, वेट बनतं. म्हणजे आपण आतापर्यंत जे यूज करत होतो ते चुकीची गोष्ट, आपण चुकीची गोष्ट यूज करतो. त्याचं वेट किती आहे म्हटल्यानंतर ते न्यूटनमध्ये यायला पाहिजे. ठीक आहे. आणि बघा, इट नॉट चेंज फ्रॉम प्लेस टू प्लेस. आपण बघितलं आहे मास जो आहे हा व्हॅरी करत नाही, कारण की काय आहे, मास जो आहे तो युनिफॉर्म असतो. मॅटर प्रेझेंट, ते मॅटर बदलणार आहे का, लोखंडाच्या गोळ्यामध्ये किती मॅटर आहे हे तुम्ही पृथ्वीवर न्या, चंद्रावर न्या, मंगळावर न्या, ते बदलणार नाही. पण जर तुम्ही वेट बघितलं ते वेट चेंजेस होते, चेंजेस फ्रॉम प्लेस टू प्लेस. का बरं चेंज होते, त्याचं रिझन असं आहे, वेट म्हणजे होते मास इंटू ॲसिलरेशन ड्यू टू द ग्रॅव्हिटी. जर ही ग्रॅव्हिटी जी तुम्ही मला सांगितली, मी आत्ताच माझा नेक्स्ट टॉपिक हा होता की ॲसिलरेशन ड्यू टू द ग्रॅव्हिटी व्हॅरीज फ्रॉम प्लेस टू प्लेस. पोलवर किती असते वेगळं असते, इक्वेटरवर किती असते वेगळं असते, हाईटवर गेलं ग्रॅव्हिटी पुन्हा कमी होते, डेप्थमध्ये गेलं ॲसिलरेशन ड्यू टू द ग्रॅव्हिटी पुन्हा कमी होते, सेंटरला गेलं तर ॲसिलरेशन ड्यू टू द ग्रॅव्हिटी कमी होते. आता मला एक सांगा, जर आपण एखाद्या गोष्टीचं मास काढलं आणि ते मास आपण ॲसिलरेशन ड्यू टू द ग्रॅव्हिटीमध्ये जीने जर व्हॅरी होत आहे, पोलवर मल्टिप्लाय केल्यानंतर त्या मासला ते वेट वेगळे येणार आहे. इक्वेटरवर
ते मास जे आहे ते वेगळं येणार आहे. जर आपण अर्थच्या सेंटरला गेलो तिथे तर ॲसिलेरेशन ड्यू टू द ग्रॅव्हिटी 0 होतो. मग 0ने जेव्हा आपण मासला जेव्हा मल्टिप्लाय करू तेव्हा वेट किती येईल? 0 येईल. तर हा कन्सेप्ट आहे वेटचा आणि मासचा. बघा याचा युनिट याचं केजी आहे, कशाचं? मासचं. बट याचा युनिट ऑफ वेट हे न्यूटन आहे, कारण की आपण इथे मासला ॲसिलेरेशन ड्यू टू द ग्रॅव्हिटी जेव्हा मल्टिप्लाय करणार तर ते जे युनिट आहे ते किती आहे? न्यूटन आहे. आणि हा 0 राहू शकतो, वेट जे आहे ते 0 होऊ शकते. कुठे? सेंटर ऑफ द अर्थ. का? कारण की सेंटर ऑफ द अर्थला जीची व्हॅल्यू 0 असते. मग जी 0 असेल त्याला मासनी मल्टिप्लाय केल्यानंतर ऑब्वियस आहे की वेट पण किती येईल? 0 येईल. पण मास हा कधीच 0 राहू शकत नाही, कारण की त्याच्यामधलं मॅटर डेफिनेशनच बघा. मॅटर प्रेझेंट इन इट, अमाऊंट ऑफ मॅटर प्रेझेंट इन इट. मॅटर बदलणार आहे का? त्याच्यामध्ये आयरनचे जे छोटे छोटे पार्टिकल्स असणार आहे ते पार्टिकल तुम्ही चंद्रावर घेऊन जा, तुम्ही पृथ्वीवर घेऊन जा, पृथ्वीच्या सरफेसला ठेवा, डेप्थला ठेवा, हाईटला ठेवा, त्या गोष्टी बदलणार नाही, म्हणून मास पण बदलणार नाही. पण वेटचा संबंध ॲसिलेरेशन ड्यू टू द ग्रॅव्हिटी म्हणजे जीशी येत असल्या कारणाने वेटचा जो कन्सेप्ट आहे, वेटची जी व्हॅल्यू आहे ती कंटिन्युअसली बदलल्या जाऊ शकते. त्याच्यानंतर आपण काही न्यूमेरिकल्सकडे वळूया लगेच. सो वेट आणि मासवरचे जे काही न्यूमेरिकल्स आहे ते 2 न्यूमेरिकल्स मी इथे घेतो आहे. ॲसिलेरेशन ड्यू टू द ग्रॅव्हिटी आणि युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशनल फोर्स जो आहे, ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंटच्या बेसिसवरचे जे काही सर्व न्यूमेरिकल्स आहे ते मी ग्रुपला त्याचं सोल्युशन आणि न्यूमेरिकल तुम्हाला प्रोव्हाइड करणार आहे, जेणेकरून अशा काही न्यूमेरिकल जर तुम्हाला आले तर तुम्ही त्याला टॅकल करू शकले पाहिजे. सो बघूया. इफ द वेट ऑफ द बॉडी ऑन द सरफेस ऑफ द मून इज 100 न्यूटन, व्हॉट इज इट्स मास? त्यांनी मास विचारलेला आहे आणि आपल्याला वेट दिलेला आहे. तुम्हाला माहिती आहे हे जे न्यूटनमध्ये दिलं आहे, मी आत्ताच सांगितलं, मास जो दिलेला असतो तो केजीमध्ये दिलेला असतो आणि न्यूटनमध्ये दिलेला जो असतो तो वेट असतो. मग इथे त्यांनी आपल्याला काय दिलं आहे? वेट दिलेला आहे आणि तो म्हणतो मास काढायचा आहे, वेटचा फॉर्म्युला आहे mg, बरोबर. तर याचा अर्थ असा होतो की m इज इक्वल टू काय होणार? w/g. हा जो w आहे तो आहे 100 आणि ॲसिलेरेशन ड्यू टू द ग्रॅव्हिटी 9.8 नसते, प्रत्येक वेळी नसते. पण आता आपण कुठे आहे? आता आपण आहे मूनवर. तिथे ॲसिलेरेशन ड्यू टू द ग्रॅव्हिटी काहीतरी वेगळी आहे. पृथ्वीवर 9.8च्या जवळपास आहे आणि पृथ्वीच्या बाहेर म्हणजे मूनवर जर आपण गेलो तर तिथे ती ॲसिलेरेशन ड्यू टू द ग्रॅव्हिटी 1.63 आहे. तर त्यांनी गिवन दिलेलं आहे, तर आपण ते करणार 1.63. याचं जर तुमचं पूर्ण कॅल्क्युलेशन तुम्ही जर काढलं तर ते नक्कीच आन्सर जे आहे ते केजीमध्ये येणार आहे आणि ते आहे 61.35. किती आहे? 61.35. हे तुम्हाला कॅल्क्युलेट करावं लागेल, मी केलेलं आहे म्हणून सांगतो. तर पुढे बघा. इन नेक्स्ट एक्झाम्पल 100 kgची एक बॅग आहे. मग इथे तुम्हाला मास किती मिळालेला आहे? 100 kgचं मास मिळालेलं आहे. अँड इज अ प्लेस ऑन द प्लॅंक ऑफ द वूड. ते काय एका लाकडावर ठेवलेलं आहे. तर एका ठिकाणी तो लाकडाच्या एका भागावर आपण जर एक 100 kg म्हणजे म्हटल्याबरोबर मास आहे ठेवलेला आहे, तर त्याच्यावर किती फोर्स एक्झर्ट होत आहे? एका साईडला जर लाकडाच्या एका साईडला 100 kgची बॅग ठेवलेली आहे गव्हाची, त्याच्यावर किती फोर्स ॲक्ट होत आहे, किती वेट त्याच्यावर ॲक्ट होत आहे ते आपल्याला बघायचं आहे. तर मास मी सांगितलं 100 kg आणि तुम्हाला वेट काढायचं आहे. तुम्हाला काय काढायचं आहे? वेट काढायचं आहे. अँड व्हॉट इज द रिॲक्शन फोर्स एक्झर्ट ऑन इट. तर वेट काढायचं आहे तर बघा आपण काय करणार. तुम्हाला माहिती आहे मी जागा कमी असल्या कारण इथेच लिहितो आहे. वेट इज इक्वल टू व्हॉट मास इंटू ग्रॅव्हिटेशन, ॲसिलेरेशन ड्यू टू द ग्रॅव्हिटी. मास किती दिलेला आहे तुम्हाला? मी इथे समोरच लिहितो. मास दिलेला आहे तुम्हाला 100. ॲसिलेरेशन ड्यू टू द ग्रॅव्हिटी नॉर्मल केसमध्ये आपण किती कन्सिडर करतो? 9.8च कन्सिडर करतो. तर 9.8ने याला मी मल्टिप्लाय केलं तर आपल्याला मिळणार, याला मल्टिप्लाय केल्यानंतर 9800. नाही सॉरी, इथे काय आहे? एक पॉईंट दिलेला आहे, बरोबर आहे. तर 980 येणार, 980. आणि वेट आहे तर नक्कीच ते जे ॲन्सर येणार आहे ते कशामध्ये येणार? न्यूटनमध्ये, कारण की वेट जो आहे याचं युनिट काय आहे? न्यूटन आहे. फोर्स किती एक्झर्ट होणार? तर तितकाच फोर्स एक्झर्ट होत आहे, कारण की फोर्स इज इक्वल टू पण काय होते? मास इंटू ॲसिलेरेशन. इथे जी आहे किंवा जी ॲसिलेरेशन ड्यू टू द ग्रॅव्हिटी आहे आणि फोर्स विचारलं तर मास इंटू ॲसिलेरेशन आहे. त्याच्यामुळे जितका वेट त्याच्यावर आहे तितकंच वेट म्हणजे काय आपण सांगितलं किती फोर्स एक्झर्ट करत आहे त्या गोष्टीला टुवर्ड द सेंटर ऑफ द अर्थ पोहोचण्यासाठी. तर जितकं वेट आहे तितकाच फोर्स त्याच्यावर ॲक्ट होणार. पुढे देखील आपले जे काही फिजिक्स, केमिस्ट्री आणि टेक्निकल पोर्शन म्हणजे हिमॅटॉलॉजी, बायोकेमिस्ट्री, हिस्टोपॅथॉलॉजी, मायक्रोबायोलॉजी, ॲनाटॉमी, फिजिओलॉजी रिलेटेड जे सगळे टॉपिक आहे त्याचे व्हिडिओ येत राहतील. तुम्हाला काही प्रॉब्लेम असला माझ्या या व्हॉट्सअपला तुम्ही तुमचे प्रॉब्लेम शेअर करू शकता. थँक्यू. जय महाराष्ट्र.